विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस मी प्रेमराज चव्हाण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्या सगळ्यांशी त्यांच्या स्ट्रॅटेजीज विषयी, त्यांच्या कहाण्याविषयी, त्यांच्या प्रवासाविषयी संवाद साधतो आहे. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या सिरीजच्या अंतर्गत आज आपण संवाद साधणार आहोत. आमचे वरिष्ठ कृषी मित्र आणि मार्गदर्शक प्रशांत भोसले सर, जे सध्या कृषी अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत, ते आज आपल्याशी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा याच्या संदर्भाने जी पूर्व परीक्षा आहे त्याचा पहिला टप्पा, त्याची तयारी कशी करावी, त्याची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असावी आणि नव्यानं सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन आज या संवादाच्या निमित्तानं, आजच्या भागाच्या निमित्तानं सर आपल्याला करणार आहेत. मी सरांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यात पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, आज आपण जो आपल्या संवादाचा विद्यार्थी मित्र दिलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमध्ये जी पूर्व परीक्षा असते त्याच्या संदर्भाने एकंदर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत. सर, सगळ्यात पहिला प्रश्न या अनुषंगाने माझा असा आहे की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ही परीक्षा जर एकंदर घेतली लोकसेवा आयोगाची, त्याचे एकूण किती टप्पे असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये मग पेपरचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं आणि त्याच्या संदर्भाने तुमचं सुरुवातीला सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय राहील? मुख्यतः सर्व विद्यार्थी मित्रांना शुभ सकाळ आणि माझा नमस्कार. कृषी परीक्षेची तयारी करत असताना कृषी परीक्षेचे पहिल्यांदा मी टप्पे सांगेन. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षा, प्रिलिम्स त्याला म्हणतात. मग त्यानंतर मुख्य परीक्षा, मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, असे 3 टप्प्यामध्ये परीक्षा होते. प्रिलिम मध्ये डिस्ट्रीब्युशन सांगेन मी की 200 मार्काचा पेपर असतो आणि संयुक्त पेपर असतो मराठी, इंग्लिश, जनरल स्टडी आणि कृषी घटक. अशा 4 विषयांचा एकत्रित पेपर असतो. एकच पेपर 200 मार्काचा पेपर असतो, 1 तास वेळ असतो. मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. एक कृषी सेवा मधील जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो सेकंड पेपर, तो इंजिनिअरिंग साठी व फॉरेस्ट्री वाल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा असतो आणि फर्स्ट पेपर हा सर्वांसाठी सेमच असतो. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपलं पहिलं सत्र आहे की महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा. त्यामध्ये मी तुम्हाला 4 सब्जेक्ट सांगितले, मराठी, इंग्लिश, जनरल स्टडी आणि कृषी घटक. तर यामध्ये मार्काचं डिस्ट्रीब्युशन 200 मार्काचा पेपर असतो आणि मार्काचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं. तर मी प्रत्येकी विषय वाईज क्वेश्चन आणि मार्क पण सांगेन डिटेलमध्ये. तसं तुम्हाला ते पाहायचं म्हणलं तर आपल्या आयोगाच्या एमपीएससीच्या वेबसाईटवरती हा सिलेबस सर्व आहेच, पण तरी थोडक्यात मी सांगू इच्छितो. मराठी आपल्याला 15 क्वेश्चन असतात आणि 30 मार्क असतात. इंग्लिश 15 क्वेश्चन 30 मार्क आणि जीएस 45 क्वेश्चन 90 मार्क असतात आणि कृषी घटक 25 क्वेश्चन 50 मार्क, असे टोटल मिळून 200 मार्कचे एक्झाम असते प्रीची आपली आणि वेळ असतो 1 तास. तर आता काठिण्य पातळी आणि क्वेश्चन कोणत्या लेवलचे पडतात हा एक विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. तर मी एकच सांगेन की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास सुरू करणार असता कोणत्याही गोष्टीचा, त्यावेळेस तुम्ही त्याची पूर्व तयारी जे लागणारे कच्चं सामान वगैरे जे काय असतात, आता चहा करायचं जर म्हणलं तर चहासाठी लागणारे ज्या सामुग्री असतात, चहा पावडर, दूध, साखर वगैरे, ह्या गोष्टी सर्व अगोदर आपण व्यवस्थित जवळ घेऊन मगच चहाला सुरुवात करतो. तशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी जसं की सिलेबस किंवा लागणारी कोणती पुस्तकं आहेत, आपल्याकडे कोणती अवेलेबल आहेत, आपण बाहेरून कोणती आणायची, या गोष्टींचा सर्व व्यवस्था करून आपल्याला बसायचंय कुठं, तिथं वातावरण चांगलं आहे का लायब्ररी लावायला लागल, काही इतर कोणतं आणखीन, तर अशा गोष्टींची सर्व व्यवस्था करूनच मग पुढच्या गोष्टीला सुरुवात करावी. तर यामध्ये मी सांगेन आता प्रथम पहिला विषय आपला की मराठी. मराठीमध्ये पुस्तकांचा रेफरन्स मी सर्वात शेवटी सांगेन, परंतु मराठीमध्ये जे काय असतं व्याकरण, भाषेची जडणघडण वगैरे, ह्या सर्व गोष्टीवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि तसेच समानार्थी शब्द, म्हणी, नंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्दांच्या जाती, अव्यय वगैरे, या सर्व गोष्टीवरती प्रश्न विचारले जातात.
परंतु हे आपल्याला करत असताना आपल्याला एवढ्याच गोष्टी व्याकरणाबद्दलच्या गोष्टी फक्त माहित असतात, किंवा आपण म्हणतो हा मराठी व्याकरण आहे किंवा मराठी सब्जेक्ट आहे म्हणजे त्याच्यावरती व्याकरण वगैरे किंवा पॅसेज वगैरे येऊ शकतो. तर पॅसेज वगैरे असं काही नाही येत त्याच्यात. पण व्याकरणामध्ये व्याकरणाव्यतिरिक्त मराठीमध्येही भाषा कधीपासून उदयास आली, तिची जडणघडण कशी झाली, ह्या गोष्टीचीही त्याच्यातले सुप्रसिद्ध लेखक कोण, या सर्व गोष्टीवरतीही प्रश्न येत असतात. त्यामुळं या सर्वांसाठी मी एक उपयुक्त असं पुस्तक सांगू इच्छितो, मोरा वाळंबे सरांचं, जे की सर्वांना परिचित आहे. मराठीमध्ये जर का कोणतं पुस्तक वाचावं म्हणलं तर सर्वांकडून तीच नाव पुढे येतं की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. आणि समानार्थी शब्द वगैरे शब्द संपदेसाठी, व्होकॅब्युलरीसाठी तुम्हाला जर का अजून काही कशाची गरज पडली तर के सागर यांची एक प्रकाशनचं एक पुस्तक आहे, त्याच्यामधून व्होकॅब्युलरी तुम्ही चांगली तुमची करू शकता. तसंच तयारी करत असताना मला सांगायचं आहे की मागील वर्षाचा जो सर्व प्रश्नपत्रिकांचा जो संच असतो तो प्रिंट मारून तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, सिलेबस मी सांगितलेलंच आहे, पण तो सिलेबस मोबाईलमध्ये नकोय किंवा सॉफ्ट कॉपी स्वरूपात नकोय, तो प्रिंट मारून तुमच्या सोबत असलाच पाहिजे. जेणेकरून तुम्ही कोणताही सब्जेक्ट, कोणताही टॉपिक स्टडी करत असताना ते सोबत असलंच पाहिजे. कारण अभ्यास हा एमपीएससीचा खूप असा म्हणजे प्रचंड अभ्यास आहे आणि त्यामध्ये भरकटत जाण्याचे चान्सेस खूप आहेत. कारण एकच सब्जेक्ट आपल्याला स्टडी करून पीएचडी करायची नाहीये. आपल्याला सर्व सब्जेक्ट त्या लेवलनं स्टडी करून आपल्याला लवकरात लवकर प्लॅन करून त्या ध्येयापर्यंत पोहोचायचे. त्यामुळे प्रत्येक सब्जेक्ट ज्ञान हे प्रत्येक वेळेस हेच असतं, आपल्याला चांगलंच असतं. जेवढं ज्ञान आपण घेऊ तेवढं ज्ञान आपल्याला उपयोगीच असतं. परंतु ही वेळ नसते किंवा ती वेळ नसते की आपण एकाच विषयात खोलवरती जास्त जावं. त्यासाठी आपण हे प्लॅन करून आणि सिलेबस प्रमाणे तसंच आपल्या जे प्रश्नपत्रिका आहेत पाठीमागच्या, त्या प्रश्नपत्रिकेत पडलेले क्वेश्चन आहेत, त्यांची काठिण्य पातळी, त्यांची लेव्हल किती खोलीवरती गेलेत, किती डिप्थ लेव्हलला प्रश्न विचारले जातात, हे आपल्याला समजून येतं. म्हणून हे प्रिंट केलेले दोन्ही संच सोबत असणं गरजेचं आहे. तसंच मी अजून एक सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्टी ह्या लक्षात राहतातच असं नाही अभ्यास करत असताना. तर आपल्याला घोकंपट्टी न करता काही गोष्टी ह्या ट्रिक्सच्या माध्यमातून, काही शॉर्ट फॉर्म तयार करून, काही यमक वाक्य तयार करून, एखादी ओळ अशी कवितेची ओळ तयार करून किंवा काहीतरी असं कन्सेप्ट, गोष्ट तयार करून त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आणि जिथं काही लक्षात राहत नाही तिथं मग आहेच आपला रट्टा मारणे. तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्यानंतर आता पहिला विषय मी सांगितला तुम्हाला, तर भाषेविषयी मराठी भाषेचं सांगितलं. या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला एक महत्त्वाचा अजून एक मी शॉर्टकट किंवा जे महत्त्वाचं एक हे सांगू शकतो, ट्रिक्स सांगू इच्छितो. ते म्हणजे ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशननं बऱ्याच गोष्टी ह्या बऱ्याच अंशी सोप्या आणि सुलभ होतात. जे आपल्याला स्वतःला सेल्फ स्टडी करताना ज्या गोष्टींची अडचण येते किंवा ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही, त्या गोष्टी ग्रुप डिस्कशन मध्ये बऱ्या प्रकारे हलक्या होतात. पण ग्रुप डिस्कशनचे जसे फायदे आहेत तसे तोटेही असतात. ज्या प्रकारे आता ग्रुप डिस्कशन म्हणलं की 4, 5, 10 मित्र-मैत्रिणी सगळे एकत्र येतात. मग ते बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा अभ्यास होणं हे महत्त्वाचं असतं ग्रुप डिस्कशनमध्ये. बाकीच्या गप्पा तर ऐनवेळी, इतर वेळी तुम्ही ज्यावेळेस बसता त्यावेळेस होतातच. परंतु बाकीच्या गप्पांच्या व्यतिरिक्त किंवा त्याला जोड म्हणून थोड्याफार मारले तर ठीक आहे. परंतु अभ्यास हा मेन उद्देश असला पाहिजे ग्रुप डिस्कशनमध्ये. तर ह्यासाठी ग्रुप डिस्कशनचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ इच्छिता आणि त्यामध्ये कसं एक ब्रेनस्टॉर्मिंग जे म्हणतो आपण, सर्वांचे विचार विनिमय जो होतो, त्याच्यातून जे मत डेव्हलप होतं किंवा त्याच्यातून जे उत्तर डेव्हलप होतं, ते उत्तर म्हणजे सर्व तऱ्हेने असं परिपूर्ण असतं. एका माणसाचं मत आणि एका माणसाचं जे उत्तर असतं, त्यावरती 4 माणसांनी केलेला विचार विनिमय हे कधीही वेगळंच ठरतं किंवा चारही बाजूने ते परिपूर्ण असतं. कारण त्याच्यावरती 4 माणसांनी किंवा 4 लोकांनी विचार केलेला असतो. म्हणून ग्रुप डिस्कशनचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि अभ्यासात वेळ वाचणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे ग्रुप डिस्कशनचा. हा झाला आपला
पहिला विषय. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट इंग्लिश. इंग्लिश हा सगळ्यांचा ऍग्रीकॉस, मी पाठीमागच्याही आपल्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऍग्रीकॉस मुलांचा बऱ्यापैकी इंग्लिश हा विषय वीक असतो. बऱ्यापैकी लोकांचा, सर्वच लोकांचा असतो असं नाही, पण बऱ्यापैकी लोकांचा असतो. तर त्यामध्ये मी एक सांगू इच्छेन की ज्या सब्जेक्ट मध्ये तुमचा प्लस पॉइंट आहे किंवा ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही जास्त स्कोर करू इच्छिता, त्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही तुमचं पॉझिटिव्ह जेवढं 100% देता येईल तेवढं देऊन त्यातून मॅक्झिमम स्कोर करायचा. आणि उरलेले जे सब्जेक्ट आहेत जसं की इंग्लिश वगैरे, त्यात तुम्ही नॉर्मल किंवा मिनिमम लेवलचा तरी स्कोर आणला पाहिजे आणि तो स्कोर इतर सब्जेक्ट मध्ये. तर इंग्लिश मध्ये मी सांगेन की इंग्लिशचे शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, फ्रेजेस, आयडम्स, यूज टू वगैरे, नॉट ओनली बट ऑल्सो, वाक्यरचना वगैरे, क्वेश्चन टॅग्स, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेजेस वगैरे, या सर्व गोष्टी इंग्लिश मध्ये येतात. ते तुम्हाला सिलेबस मध्ये पाहायला भेटेलच. आणि यासाठी एक पुस्तक एक सांगू इच्छेन की बाळासाहेब शिंदे सरांचं एक पुस्तक आहे इंग्लिश वरती, इंग्लिश ग्रामर वरती, कॉम्प्रिहेन्सिव्ह वरती, सर्वसमावेशक असं पुस्तक आहे आणि चांगलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये शब्दसंपदा ही खूप आहे आणि तरीही गरज वाटल्यास किंवा कमी पडते शब्दसंपदा आपली असं वाटल्यास तर तुम्ही के सागर प्रकाशनची एक शब्दसंपदेचं पुस्तक आहे ते वापरू शकता, किंवा इतर कोणतेही म्हणण्यामागं हाच उद्देश आहे की प्रत्येकच पुस्तकं किंवा प्रत्येक पुस्तकाचीच लँग्वेज प्रत्येक विद्यार्थ्याला समजते किंवा ते लवकर आकलन होतं असं नाही. प्रत्येकाचा बुद्ध्यांक लेवल हा वेगवेगळा असतो. त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या परीनं जे सांगितलं आहे ते ठीकच आहे, ते तर आहेच, परंतु आपापल्या बुद्धीप्रमाणे किंवा आपापल्या बुद्ध्यांक लेवलनुसार जी पुस्तकं सोपी वाटतात, जी समजायला सोपी जातात ती वापरू शकता. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 1-2च चांगली पुस्तकं 10 वेळा वाचलेलं कधीही चांगलं. कारण त्याच्यामध्ये परफेक्शन येतं आणि तसंही तुम्ही 10 पुस्तकं वाचायला जेवढा वेळ घालवता तेवढ्या ह्याच्यामध्ये ते 1-2 पुस्तकं डिटेल्स मध्ये आणि नीटनेटके वाचून होतात. तर आपला विषय होता इंग्लिश. इंग्लिशमध्ये प्रत्येक वेळी आपण जे स्टडी करत आहोत तो पाठीमागच्या क्वेश्चन पेपर्स प्लस आपला जो सिलेबस आहे त्याप्रमाणे स्टडी करून त्याच्यात गुरफटून न जाता किंवा जास्त पाठांतर न करता, पाठांतर करण्याची काही गरज नाही, कारण आपला जी पेपर आहे तो पेपर हा पर्यायी स्वरूपाचा आहे. आपल्याला तिथं काही लेखी स्वरूपात कोणत्या गोष्टी लिहायच्या नाहीयेत. त्यामुळं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला 4 पर्यायामधून उत्तर शोधायचे किंवा 4 पर्यायामधून उत्तरही आपल्याला दिलेली आहेत. आपल्याला काही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात 1 पान 2 पान लिहायचे नाहीयेत. त्यामुळे आपण हे विसरून जातो अभ्यास करताना की बाबा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली उत्तरं लिहायची आहेत आणि आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहायची नाहीयेत. त्यामुळे आपण पाठांतराच्या जास्त मागे लागतो. तर पाठांतराच्या जास्त मागे न लागता तुम्ही स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतरच तुम्ही जर का एखाद्या क्वेश्चन येत नसेल तर त्या क्वेश्चनला तुम्ही स्वतःचा विचार करून स्वतःच्या जे थिंकिंग माइंड पॉवर आहे ती लावून तुम्ही काही प्रश्न सोडवू शकता. परंतु असं करत असताना तुमची जी विचार क्षमता आहे, तुमचं जे विचाराची दिशा आहे, ती विचाराची दिशा ह्या पेपर सेटर ज्यानं पेपर सेट केला आहे त्यांच्या विचाराशी मॅच झाली पाहिजे, तर तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. कारण त्यांनी ज्या दिशेने विचार केलाय त्याच्या विरुद्ध दिशेने जर का तुम्ही विचार केला तर ऑब्व्हियसली तुमचं उत्तर चुकणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या विचारांची क्षमता पॉझिटिव्हली एमपीएससी मध्ये विचार हे पॉझिटिव्ह करणं, जरी गोष्ट निगेटिव्ह असली तरी त्यातून मार्ग कसा निघेल, त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार कसे उत्पन्न होतील यामागे जास्त भर असतो. त्यामुळे तुम्ही विचार कसा करताय, कोणत्या गोष्टीतून कसा मार्ग काढताय याला खूप महत्व असतं आणि त्या दृष्टीने तुमचे विचारची क्षमता, विचाराची दिशा ठरली गेली पाहिजे, तर तुमचं उत्तर हे पॉझिटिव्ह येतं आणि बरोबर येतं. तर हा झाला आपला इंग्लिशचा विषय. इंग्लिश बद्दल तुम्हाला मी सांगितलं, पुस्तक सांगितलं बाळासाहेब शिंदे सरांचं. व्होकॅब्युलरीसाठी तुम्ही के सागर प्रकाशनचे पुस्तकं वापरू शकता किंवा इतर कोणती जी तुम्हाला सोपी वाटतात ती पुस्तकं वापरू शकता. त्यानंतर आपला तिसरा विषय येतो जनरल स्टडीज. जनरल स्टडीज मध्ये प्रामुख्याने जे विषय येतात ते मी तुम्हाला सांगेन. पहिला येतो हिस्ट्री, इतिहास, नंतर जिओग्राफी, भूगोल, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आणि राज्यशास्त्र, पॉलिटिक्स. तर पॉलिटीमध्ये एक महत्वाचा घटक मी सांगेन अजून पंचायत राज आणि ग्राम प्रशासन किंवा
जिल्हा, राज्य, देश यांचं प्रशासन. त्यानंतर महत्त्वाचे विषय येतात आपलं, म्हणजे स्पेसिफिक असे पॉइंट नाही आहेत, पण महत्त्वाचे जे पॉइंट येतात ते शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, प्रदूषण, जे की सर्वात आत्ताचे ज्वलंत प्रश्न आहेत. करंट इव्हेंट्स काय आहेत त्याविषयीचे, आणि आपले खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणातले काही काही पॉइंट येतात. आणि आपल्याला प्रत्येक सिलेबस कॉपी पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच, प्रत्येक सिलेबस हा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यामधला प्रत्येक सिलेबस हा भारताचा स्टडी करायचा आहे आपल्याला, विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा त्यातली त्यात 100% पूर्णत्वाचा स्टडी करायचा आहे, परंतु आपण स्टडी करत असताना बऱ्याचशा प्रमाणात भारताचाही स्टडी करणार आहोत, कारण त्या लेवलचे प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. जरी महाराष्ट्र किंवा एमपीएससी असली, तरीही आपण हे समजून चालता कामा नये की आपण फक्त एमपीएससी देत आहोत. मग इंडिया बाबतीतचे, भारत हा आपला देश आहे, त्यामुळे त्या बाबतीत प्रश्न विचारणं साहजिकच आहे किंवा विषयच नाहीये. परंतु इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा काही प्रश्न जे महाराष्ट्राच्या बाबतीत आहेत किंवा जे देशाच्या बाबतीत आहेत, असेही प्रश्न करंट अफेअर्स मध्ये किंवा जे कृषीशी रिलेटेड आहेत किंवा जे ज्वलंत प्रश्न आहे सध्याचा, असे विचारू शकतात करंट मध्ये. तर आपला पहिला सब्जेक्ट येतो इतिहास. इतिहास मध्ये भारताचा आधुनिक इतिहास विथ स्पेशल रेफरन्स महाराष्ट्र, असा आपला सिलेबस आहे. त्यामध्ये महत्वाचा अजून एक पॉइंट इतिहास मध्ये येतो, समाज सुधारक. महाराष्ट्र ही संतांची आणि समाज सुधारकाची भूमी म्हणून ओळखली जाते. तर महाराष्ट्रामध्ये जे काही सर्व समाज सुधारक होऊन गेले, आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी वगैरे बरेचसे लोक होऊन गेले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, असे बरेचसे समाज सुधारक होऊन गेलेत. तर त्यांचा जो इतिहास आहे तो प्रामुख्याने ह्या मध्ये विचारला जातो. बऱ्यापैकी क्वेश्चन हे समाज सुधारकांच्या जडणघडणीवरती, त्यांच्या विचारावरती, त्यांनी घडवलेल्या महाराष्ट्रावरती बऱ्यापैकी क्वेश्चन असतात. राहता राहिले बाकीचे आधुनिक भारताचा इतिहासमध्ये. तर त्यासाठी मी पुस्तक एक सांगेन महत्वाचं, म्हणजे आपले क्रमिक पुस्तकं जे आहेत ते क्रमिक पुस्तकं. तसंच 11वीचा इतिहास मोस्ट इम्पॉर्टंट आणि व्हीआयपी पुस्तक सांगेन मी, कारण ते समाज सुधारकांवर आधारित आहे आणि कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन हे समाज सुधारकावरती असतातच. त्यानंतर बेसिक किंवा थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आधुनिक भारताच्या इतिहासमध्ये रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे. तसंच तात्यांचा ठोकळा म्हणून प्रसिद्ध असलेलं आपलं पुस्तक आहे, तेही तुम्ही वापरू शकता इतिहासच्या बाबतीत. आणि अशी आणि भरपूर काही पुस्तकं असतात इतर कोणतीही, जी तुम्हाला योग्य वाटतात किंवा जी तुम्हाला समजायला सोपी जातात, तीही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपला पुढचा सब्जेक्ट येतो भूगोल. तर या सर्व गोष्टी सांगत असताना तुम्ही तुमच्या मनात प्रश्न आले असतील की बाबा इतिहास, भूगोल, मग ह्या विषयांचे क्वेश्चन किती पडतात, किती नाही. तर हे काही क्वेश्चनची लेवल अशी स्पेसिफिक नसते. 45 क्वेश्चन पैकी थोडे 3-4 क्वेश्चन इकडचे, 3-4 क्वेश्चन त्या सब्जेक्टचे, असे हे क्वेश्चनचे डिस्ट्रीब्युशन असतं. तर त्यानुसार तुम्ही क्वेश्चन पेपरचा स्टडी केल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा इतिहासावरती हे क्वेश्चन येतात, भूगोलावरती हे क्वेश्चन पडतात किंवा एवढे एवढे क्वेश्चन पडतात, 4 भूगोलमध्ये पडतात, 4 इतिहासमध्ये पडतात, समाज सुधारकावरती 4-5 पडतात, हे तुम्हाला कळून जाईल. त्यासाठी प्रश्नपत्रिकांचा संच ही सोबत ठेवणं, मी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगतोय की सोबत ठेवणं गरजेचं आहे. तर आपला विषय चालला होता भूगोल. भारताचा भूगोल विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र, असं सिलेबसचे पॉइंट्स आहेत. तर भारताचा भूगोल यासाठी जे लागणारं पुस्तक आहे ते सौदी सरांचं पुस्तक आहे. तसंच इतर अजून युनिक अकॅडमी किंवा अजून इतर अकॅडमीचं पुस्तकं आहेत, प्रकाशन आहेत, के सागरचे प्रकाशन आहेत, नोट्स आहेत काही बाहेर. तर त्या नोट्स वगैरे ज्या गोष्टी तुम्हाला सुयोग्य वाटतात किंवा सोयीस्कर वाटतात, समजायला सोप्या जातात, त्या तुम्ही वापरू शकता. परंतु त्यापैकी मी वापरलेलं बऱ्यापैकी ज्या गोष्टी मी पुस्तकांची नावं सांगितली, सौदी सरांचं पुस्तक भारताचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा भूगोल म्हणून आलेले आहे, आणि कृषी डिक्शन झालेली आहे, कृषी घटक आणि महाराष्ट्राचा भूगोल. तर हेही पुस्तक तुम्ही वापरू शकता. तसंच पुढे अजून आपला पुढचा सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र.
तर अर्थशास्त्रामध्ये रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे. अर्थशास्त्रामध्ये तुमच्या कन्सेप्ट खूप क्लिअर असणं गरजेचं असतं. जरी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं किंवा याचं स्पेसिफिक उत्तर जर येत नसेल, तरीही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्याप्रमाणे जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही त्याप्रमाणे विचार करता. तुमचा मेंदू त्याप्रमाणे विचार करतो आणि त्या दिशेनं तुम्ही गेल्यानंतर ते उत्तर तुम्हाला मिळू शकतं. तर त्यासाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता अर्थशास्त्रासाठी. तसंच देसले सरांचं, किरण देसले सर यांचं एक पुस्तक आहे. तेही तुम्ही इकॉनॉमिक्स साठी वापरू शकता किंवा इतर कोणत्याही प्रकाशांचं नोट्स वगैरे या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपला पुढचा सब्जेक्ट येतो राज्यशास्त्र, पॉलिटी. तर यासाठीही तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे पॉलिटिक्सचं, ज्याच्यातून तुमच्या बेसिक कन्सेप्ट वगैरे काही क्लिअर होतील. ही पुस्तकं प्रत्येक वेळेसच रंजन कोळंबे सरांचं वगैरे हे काय सांगण्यापाठीमागचा असा उद्देश नाहीये, परंतु जी पुस्तकं मी वापरली किंवा जे मी हे केले ते तुम्हाला मी सांगतो जनरली. प्रत्येकाचा चॉईस करण्याचा, प्रत्येकाची चॉईस वगैरे वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचं काहीतरी विविधता आहे. नाहीतर सगळ्यांचीच नावं एकच राहिली असती. सगळ्यांनी जर का एकसारखाच विचार केला असता तर सर्वांचंच नाव प्रेमराज चव्हाण असतं. परंतु तसं नाही होत, कारण प्रेमराजचा बुद्ध्यांक वेगळा आहे, प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा आहे. तशा प्रकारे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता, अभ्यासाला देण्याचा वेळ वगैरे तेवढी क्षमता प्रत्येकाची नसते. प्रत्येकाचा व्ह्यू हा वेगळा वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही ती पुस्तकं वापरू शकता. त्यानंतर पुढचा राज्यशास्त्रामध्ये जे सांगितलं तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजत नाहीत राज्यशास्त्रातल्या किंवा इकॉनॉमिक्स मधल्या. त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट असलेली पुस्तकं जी 9वी, 10वी, 11वी, 12वी किंवा 5वी पासूनची काही पुस्तकं आहेत ती तुम्हाला वाचावी लागतात. मग ही पुस्तकं वाचत असताना आपल्याला वाटतं, अरे मी डिग्री झालेला मुलगा आहे, मला कसं काय हे पुस्तक वाचायला सांगतात किंवा मी कसं वाचू हे पुस्तक, हे तर खूप छोट्या मुलांचं पुस्तक आहे. परत यावेळेस असा जर का प्रश्न मनात उत्पन्न झाला तर तुम्ही एकच गोष्ट करायची, जे डिग्रीच्या लेवलचं पुस्तक असतं ते वाचायला घ्यायचं आणि ते वाचून काढायचं. त्याच्यातलं कितपत समजतं हे आपण पाहायचं. नाही समजलं तर का नाही समजत, तू डिग्री लेवलचा मुलगा आहेस ना, तुला का समजत नाही मग. म्हणून त्या दृष्टीने जर का विचार केला तर 5वी ते 10वीच्या क्रमिक लेवल, 11वीचे पुस्तकं, 12वीचे पुस्तकं हे वाचली असतात. त्याच्यातली लँग्वेज ही सॉफ्ट असते किंवा सोपी असते आणि त्या कन्सेप्ट, ज्या बेसिक कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्या कन्सेप्ट समजणे हा सोपं जातं आपल्याला, त्या लवकर समजतात. मग त्यावेळेस लाज वाटता कामा नये की बाबा आपण डिग्री लेवलला आलो आणि इतक्या छोट्या मुलांच्या कन्सेप्ट किंवा इतक्या छोट्या लेवलचे कन्सेप्ट आपल्याला माहित नाही. यासाठी आपण ती पुस्तकं वाचलीच पाहिजेत. जर का समजत नसेल, अज्ञान ही लपवण्याची गोष्ट नसते. छोट्या मुलांची पुस्तकं, मोठ्या मुलांची पुस्तकं असं काही नसतं. आपल्याला समजलं पाहिजे, आपला अभ्यास झाला पाहिजे, हा त्या पाठीमागचा हेतू आणि उद्देश असतो. त्यामुळं त्या कन्सेप्ट जर का एखाद्यातून समजत असतील, एखाद्या पुस्तकातून समजत असतील, ज्ञान घेताना कोणत्याही लेव्हलला जाण्याची तुमची तयारी पाहिजे. अगदी छोट्या लेव्हल पासून ते उच्च लेव्हल पर्यंत. तर त्यासाठी तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचून तुमच्या काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करू शकता. आणि त्यानंतर पुढचा विषय येतो राज्यशास्त्रामध्ये किंवा प्रशासनामध्ये, की ग्रामपंचायत किंवा पंचायत राज मधले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचं प्रशासन. त्यामध्ये त्याला प्रामुख्याने असा विषय आहे की पंचायत राज. तर पंचायत राजचं के सागर प्रकाशनचं आहे पुस्तक. बाकीच्या इतर अकॅडमीचे पुस्तक आहेत, नोट्स आहेत काही, त्याही तुम्ही वापरू शकता. यामध्ये महत्वाचे जे रोल येतात ते तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचेही स्पेसिफिक रोल, त्यांची नियुक्ती कशी होते, त्यांची कामं काय, त्यांचे कार्य काय, जबाबदाऱ्या काय, या सर्व गोष्टीही आपण त्यामध्ये स्टडी करणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतात. कारण हे सिलेबस मध्ये असलेले पॉइंट आहेत आणि हे आपण इतक्या बारकाईने पाहत नाही. आपण हिस्ट्री करतो, जिओग्राफी करतो, इकॉनॉमिक्स करतो, पॉलिटिक्स करतो, परंतु आपल्याला हे माहित नसतं की पोलीस पाटील गावचा जो आहे
त्याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा आपल्याला सिलेबसमध्ये तो पॉइंट आहे हे आपण विसरून जातो. यासाठी सिलेबस कॉपी सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो पुढचा पॉइंट आपला शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. यावरती सध्याच्या जे परिस्थितीत ज्या गोष्टी चालू आहेत, तो विकास जो चालू आहे, तो विकास सस्टेनेबल कसा होईल किंवा सस्टेनेबल विकासासाठी कोणत्या गोष्टी सध्या आपण करत आहोत. त्याच्या पाठीमागे उद्देश, हेतू काय आहे आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असताना त्याचा मानवी जीवनावरती, चालू जीवनावरती काय परिणाम होतो किंवा काय होऊ शकतो, या दृष्टीनेही आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. नाहीतर नुसताच आपण पुस्तकी अभ्यास करून काहीही उपयोगाचं नाहीये. ज्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास करतो तर त्याचे परिणाम काय होतात, पुढे काय परिणाम होतील. हिस्ट्रीमध्ये विचार करत असताना आजचं जे काही युग चाललेलं आहे किंवा जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या हिस्ट्रीला एक बेस मानूनच ह्या सर्व गोष्टी चाललेल्या असतात. हिस्ट्री हा बेस असतो आपला, इतिहास हा आपला बेस असतो. त्यात इतिहासमध्ये घडलेल्या गोष्टी, ठीक आहे, इतिहासामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह घडलेल्या असतात, काही गोष्टी निगेटिव्ह घडलेल्या असतात. परंतु इतिहासामध्ये हेच गोष्टी आत्ताच्या युगामध्ये याच गोष्टी केल्या जातात, की इतिहासामध्ये ज्या गोष्टी निगेटिव्ह घडल्या गेल्या किंवा ज्या गोष्टींचे वेगळे परिणाम, वाईट परिणाम दिसून आले, ते परिणाम आत्ताच्या चालू किंवा पुढच्या पिढीमध्ये किंवा पुढच्या युगामध्ये येऊ नयेत, यावरतीच प्रयत्न चालू असतात. जेणेकरून आपलं जीवन कसं सुखकर होईल. त्याचप्रमाणे आपणही आपला अभ्यास करत असताना अशा गोष्टी च्या कन्सेप्टचा किंवा वापर केला पाहिजे. की बाबा पाठीमागच्या वर्षीची जी एक्झाम होती ती देताना किंवा पाठीमागचा एखादा पेपर देताना माझ्याकडून काय चुका झाल्या, माझ्या अभ्यासात काय चुका होतात, माझी पद्धत कशी चुकते, ह्या गोष्टींचं अवलोकन झालं पाहिजे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे की मी कुठं चुकतो, मी कुठं सुधारलं पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये सुधारणा करून आपण परफेक्शन त्याच्यामध्ये आणून पुढे चाललं पाहिजे. तरच आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यास सुखकर होईल. तर यासाठी इतिहासाची किंवा अभ्यास करत असताना अशा काही गोष्टींची सांगड आपल्या जीवनाशी किंवा आपल्या रिअल लाईफशी घालणं उपयोगी ठरतं. दुसरा मुद्दा येतो प्रदूषण, जे की मृदा प्रदूषण व जल प्रदूषण, वायू प्रदूषण, या सर्व प्रदूषणामधल्या गोष्टी जे की महत्त्वाचे विषय आहेत आज. आणि करंट इव्हेंटमध्ये जे नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलचे इम्पॉर्टंट असे प्रश्न, जे काही प्रश्न असतील ते ज्यावेळी आता कोविड-19 आहे. कोविड-19 विषयीचे करंटचे काही प्रश्न येऊ शकतात. तसंच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यावरतीही काही प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा आपला सब्जेक्ट येतो ॲग्रीकल्चर. सिलेबस प्रमाणे जर का पॉइंट पाहिले तर बरेचसे 8-10 पॉइंट आहेत सिलेबस कॉपीमध्ये. परंतु जनरल ॲग्रीकल्चरचा पूर्ण सिलेबस पाहता 4 वर्षाचा पूर्ण डिग्री आहे, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे 4 वर्षाचे जेवढ्या काही नोट्स वगैरे असतील, जेवढ्या नोट्स असतील त्या विद्यापीठाच्या असो किंवा कॉलेजमधून दिल्या गेलेल्या असो, त्या सर्व नोट्स ह्या तेवढ्याच लेव्हलच्या इम्पॉर्टंट ठरतात. कारण त्यामध्ये सगळ्या बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक जे नॉलेज असतं ते त्याच्यामध्ये लपलेलं असतं. आणि त्या नोट्सचा अभ्यास आपल्याला परिपूर्ण असणं गरजेचंच आहे. तर इतर अजून काही तुम्हाला डिटेल्समध्ये काही गोष्टी पाहिजेल असतील त्यावेळेस. आता कृषीच्या विद्यार्थ्यांच्या नोट्स वगैरे कशा असतात किंवा कुठे जातात ते सगळ्यांना जनरली माहितीच आहे. डिग्रीच्या सेमिस्टरचं संपली, पेपर झाला, की नोट्स कुठे जातात हे सर्वांना माहिती आहे. मग अशा वेळेस सगळ्या नोट्स एकत्रित भेटणं किंवा एकत्रित मिळवणं खूप कठीण होतं. तर त्यासाठी मी एक शॉर्टकट अजून एक सांगू इच्छितो, की अरुण कात्यान सरांचे जे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 आहेत, तेही तुम्ही वापरू शकता. आणि तसेच विद्यापीठाच्या नोट्स आहेत. हेही नाही तुम्हाला उपलब्ध झालं, तरी तुम्हाला आज प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. प्रत्येक जण ऑनलाईन वगैरे सगळ्या गोष्टी पाहतो. तर तामिळनाडू एग्रीकल्चर युनिव्हर्सिटीच्या काही नोट्स आहेत, ज्या ऑनलाईन वरती उपलब्ध आहेत. त्याही तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. हे सर्व जी काही पुस्तकं किंवा काही मटेरियल जे मी तुम्हाला सांगितले, हे सर्व मी वापरलेलं आहे, ते तुम्हाला सांगितलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचे अजून काही ॲडिशन करून किंवा स्वतःच्या गोष्टी त्यात ॲड करून तुम्ही वापरू शकता. तसंच तुम्हाला अजून इतर काही करंट इव्हेंटच्या बाबतीत म्हणलं, काही नवीन इन्व्हेन्शन किंवा इनोव्हेटिव्ह असं काही ॲग्रीकल्चरमध्ये नवीन गोष्टी आल्या, तर त्यामध्येही तुम्हाला करंटमध्ये
विथ ऍग्रिकल्चर रेफरन्स अशा गोष्टींचे क्वेश्चन येऊ शकतात. आणि प्रत्येक वेळेसच ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत असता, तर स्टडी करत असताना प्रत्येक वेळी तुम्ही तुमचे असे शॉर्ट नोट्स काढल्या गेल्या पाहिजेत. एका डायरीवरती किंवा छोट्याशा ह्याच्यावरती तुम्ही असं लिहून घेतल्या पाहिजेत. जेणेकरून तुम्ही त्या फ्लोमध्ये राहता आणि येता जाता चहाला, नाश्त्याला, जेवायला जाताना किंवा 2-4 आपण असं 10-15 मिनिटं, एखादा तासभर, अर्धा तास आपण मित्रांमध्ये असं ग्रुपमध्ये गप्पा मारत बसतो. तर त्यावेळेस काही गोष्टी अशा छोट्या-छोट्या गोष्टी, खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्या तुम्ही तिथे डिस्कस करू शकता. त्याच्यातून दुसऱ्याची मतं तुम्हाला कळू शकतात किंवा आपलं एखादं उत्तर चुकीचं आपण पाठ केलेलं असलं किंवा चुकीचं लक्षात ठेवलेलं असलं, तर ते तिथं दुरुस्त होऊ शकतं. या दृष्टीनं तुम्ही तुमच्या अशा शॉर्ट नोट्स छोट्याशा डायरीवरती काढून त्याचाही रिव्हिजनच्या कामी खूप खूप उपयोग होतो. कारण शक्य नसतं की कात्यायन सरांचे व्हॉल्यूम 1 एवढे मोठे-मोठे पुस्तकं किंवा तात्यांचा ठोकळा जो म्हणतो आपण तो किंवा इतर कोणतीही पुस्तकं आपण शेवटच्या रिव्हिजनच्या वेळेस ती वाचणं हे आपल्याला शक्य नसतं. त्यावेळेस तुम्ही ह्या तुमच्या काढलेल्या शॉर्ट नोट्स वगैरे त्याचा प्रभावीपणे वापर करून, वेळेची बचत करून, थोडक्याच वेळेत तुम्ही तुमचा सर्व पसारा जो आहे त्याच्यावरती एक हात मारू शकता फास्टमध्ये. अगदी तर अगदी. त्यासाठी अजून एक मी कृषीसाठी एक सांगू इच्छितो, की आपले ह्याची नोट्स टॉपर्स नोट्स जी सर्वत्र फेमसच आहे आणि सुंदा सिंग यांची ही एक नोट्स आहे, जी शॉर्टमध्ये आहे. सर्व विषयांना थोडासा टच केला जातो त्याच्यामध्ये आणि आत्ताच नवीन आलेलं आपलं ईगल व्हिजन. तर हेही तुम्ही रिव्हिजनसाठी ॲग्रीकल्चरच्या रिव्हिजनसाठी वापरू शकता. अगदी अगदी. खूप महत्वाचं. आता अगदी डिटेलमध्ये सरांनी आपल्याला या संदर्भानं मार्गदर्शन केलेलं आहे. विषय वाईज म्हणजे सरांच्या संदर्भात सांगायचं झालं तर आता तुमच्या पूर्व परीक्षेचे पेपर्स आहेत, त्याचे मार्क्स, त्याचं डिस्ट्रिब्युशन, त्याचे क्वेश्चन्स आणि जे काही सब्जेक्ट आहेत म्हणजे मराठी, इंग्रजीचं व्याकरण हा सब्जेक्ट असेल किंवा राज्यशास्त्र, इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, या संदर्भानं डिटेल इन्फॉर्मेशन अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी दिली. त्यांना स्वतःला आलेले प्रॉब्लेम्स, त्यांनी स्वतःची वापरलेली स्ट्रॅटेजी आणि स्वतः केलेला अभ्यास याची सगळी पद्धत ही अतिशय व्यवस्थितरित्या सरांनी आपल्या समोर सांगितली. त्याबद्दल सरांचे एकतर खूप खूप आभार आहेत. सर, एक शेवटचा प्रश्न या संदर्भाने असा आहे की एकंदर सल्ला जे विद्यार्थी आता नव्यानं या सगळ्याची तयारी करतायत त्यांच्यासाठी तुमचा काय असेल विद्यार्थ्यांना? जे नव्यानं तयारी करत आहेत, त्यांना मी सुरुवातीला एक सांगितलं, सर्व गोष्टींची जी तजवीज आहे, ती तजवीज करून किंवा पुढं काही होणार आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एका वर्षामध्ये सिलेक्शन होईलच किंवा एका वर्षामध्ये ॲड येईल आणि माझं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल, ॲडच नाही आली. ह्या गोष्टींचा दोन्ही बाजूंचा विचार करून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून पुढे गेल्यानंतर फेल्युअर आल्यानंतर किंवा ॲड नाही आली, तर तुम्हाला लोकांचे टोमणे ऐकावे लागतात, ह्याला उत्तर नाही. त्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात त्यासाठी मनाची तयारी अगोदरच करून त्या गोष्टीमध्ये उतरणं चांगलं असतं किंवा त्या गोष्टीमध्ये पाऊल ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून अगदी पुढे अगदी. जर का तुम्हाला फेल्युअर वगैरे आलं, तर तुम्ही खचून न जाता तिथं टिकून राहिलं पाहिजे किंवा तुमच्या मनात असे वेगळे काही विचार आले नाही पाहिजेत, की बाबा झालं, संपलं. अगदी अगदी. एवढंच नसतं. खूप एमपीएससी मध्ये टिकून राहणं ही खूप मोठी गरज आहे. अगदी अगदी. खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, की या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतः आत्मविश्वास ठेवणं आणि टिकून राहणं हे अत्यंत हो. महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो प्रशांत भोसले सरांशी, जे सध्या कृषी अधिकारी या पदावरती पालघर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पूर्व परीक्षेच्या संदर्भानं जे महाराष्ट्र कृषी सेवेची पूर्व परीक्षा आहे या संदर्भानं अत्यंत विस्तृत मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. नक्कीच त्याचा सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल याचा मला नक्कीच आशावाद वाटतो. सर या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे धन्यवाद आहेच. टॉपर संवादच्या या भागांमध्ये मी प्रेमराज चव्हाण अशाच अधिकाऱ्यांच्या स्ट्रॅटेजीज तुमच्या समोर घेऊन येणार आहे, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद.